ठिकाणी जो तुम्ही अशाच प्रकारे पूर्वी मला सवय होती, पण आज जे माझी सवय त्या ठिकाणी सुटली आणि त्याच्यानंतर त्याचा जो प्रत्यक्ष अनुभव आला, की ईश्वराच्या सानिध्यामध्ये, की सर्वापेक्षा आई-वडील कसं सर्वश्रेष्ठ आहेत, या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे? या तुमचा संदर्भामध्ये अनुभव म्हणजे सांगायचा आहे. माझा अनुभव म्हणजे मी भरपूर मी घरच्याला कुणालाही मानत नव्हतो, काय नाही. माझं स्वतःच मी नुकसान करून घेत होतो. माझं शरीर वाया गेलं, तर माझं 40-45 किलो वजनावर आलतो. 8-8 दिवस जेवण मिळत नव्हतं. पण ती शेवटी घरच्याची नाराजी बघून प्रत्येकजण आपल्याला हे काय ह्याचं खरं आहे, पिदळ आहे म्हणू लागले. ह्याच्यामुळं माझ्या डोक्यावर इफेक्ट बसला, की मला आपण काय हवं आणि काय झालं, आपल्याला कुठंच किंमत नाही. ह्या दारूमुळे झाले एवढं आपण लक्षात ठेवायचं आणि ही दारू बंद करून टाकायची. बरं. पण तरी मी जास्त त्या दारूच्या आरी गेल्यामुळे मी जवळजवळ 1 ते 1.5 महिना थोडं 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 करीत, आणि दारू अतिसेवन करणाऱ्याला दारू फास्ट सोडणं सुद्धा एकाएकी दारू सोडणं सुद्धा घातक आहे. त्याच्यामुळं थोडं थोडं सेवन करणे बरं. आणि ती आरामात सोडून देणे. मनावर ताबा ठेवायचा, मनात निश्चय आणि ताबा झाला, कुठल्याही औषधाची गरज नाही. बरं, आपल्याला जो हाताचा प्रॉब्लेम होता तो कशा माझा प्रकारे हाताचा झाला? प्रॉब्लेम होता. काय प्रॉब्लेम होता तो? अक्षरशः म्हणजे संध्याकाळी झोपल्याच्या नंतर अचानकच शिर बंद पडली माझी. मनगटापासून हातच उचलत नव्हता. बरं. आणि मी तर वारीला जायचं ठरवलं. बरं. पंढरपूरची वारी करता का तुम्ही? पंढरपूरची वारीला बरं. आपलं ज्ञानेश्वर माऊलीच्या अच्छा. बोरुडे महाराजाच्या दिंडीत जातो. तर मी निश्चय केला, काय व्हायचे ते होईल. देव आपल्याला पाठीशी आहे, तर आपण देवासाठी जायचं. मारायला अगर काय होईल, मेलं तर बेहतर, म्हणून आपण निश्चय करून गेलो. आपल्याला आपण आईवडिलाची चांगली सेवा केली, ती आईवडिलाचा चांगला आशीर्वाद भेटलेला आहे. त्याच्यामुळं माझे बरेच ॲक्सिडेंट झाले दारू प्यायल्यावर. बरं. कुठं हाडमुलं नाही, कुठं फ्रॅक्चर झालं नाही. देवानं आपल्यावर कृपा केली. ही देवाची कृपा मनाशी धरूनच आपण तेवढा प्रयत्न केला. सगळं माझं आता सध्या चांगलं आहे. बरं, जाताना काय अनुभव आला तुम्हाला? हाताना हात हलवता येत नव्हता जाताना? हात हालत नव्हता. घरच्यांचा त्यांना तुम्हाला वारीला विरोध होता? घरच्याचा विरोध होता, जाऊ नका म्हणत होते घरचे. पण मी त्यांना म्हणलं की देव काय करायची ती करेल. आणि मला जाधव सर म्हणून डॉक्टर आहेत, अच्छा, सांगवीचे, त्यांच्याकडे फक्त जाऊन भेटलं की बाबा मला काही पॅरिलेस काही होईल का. त्यावर त्यांनी म्हणले की बाबा तुम्हाला पॅरिलेस नाही, काय नाही म्हणले, जावा देव आहे तुमच्या मागं म्हणले. मी सरळ गेलो आणि 2-4 दिवसच मी डाव्या हाताने जेवलो. जसं जसं वारीमध्ये मी हातात टाळी वाजवली देवाचं नामस्मरण करून, तसं माझा हात चांगला होत गेला. ही विश्वासच माझा मला लाभला. म्हणजे ईश्वरीय शक्ती आहे कुठेतरी, आहे ती आपल्याला बाहेर आपण शोधायला जातो. मन शुद्ध झालं की सगळं शुद्धच आहे. आई वडिलांची परमार्थ सेवा करणं, आई वडील तर ही सगळ्यात पुण्य आहे. आई वडिलाची सेवा जो करेल त्याचंच आयुष्य वाढेल. ज्यांनी आई वडिलाला सांभाळत नाहीत अशाच्या आयुष्यामध्ये काहीच खरं नाही. थँक्यू सर, खूप मोलाचा सल्ला दिला, त्याबद्दल आपला मी IMC परिवाराच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद.